चिंचवडच्या मोशीतील इमारत दुर्घटनेला 3 दिवस उलटून गेले आहे, तरी बचाव कार्य सुरूच असल्याचे चित्र आहे. मात्र इमारतीचा ढाचा कधीही ढासळू शकतो, अशी स्थिती निर्माण झाली असताना देखील जवान खबरदारी घेत शोधकार्य सुरूच ठेवले आहे. अजून 8 जण कामगार अडकल्याची शक्यता व्यक्त केली. दुर्घटना ढिगाऱ्याखाली 23 जण अडकले होते, मात्र 15 जणांना बाहेर काढण्यात आले. अजून 8 जण स्लॅबखाली अडकल्याचे बोलले जात आहे. महात्मा फुले कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचा लाभ मिळाला होता. तो आता 2 लाख रुपयापर्यंत मिळणार आहे. तर प्रोत्साहनपर अनुदानाची 2026 ते 27 चे पीक कर्ज भरण्याची अटही रद्द करण्यात आल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली. यावर राष्ट्रीय काँग्रेसचे प्रमुख खासदार शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सरकारचे आभार मानले, त्याचबरोबर नातू आणि आमदार रोहित पवार यांचे अभिनंदनही केले. राज्यात काही दिवसापूर्वी जोरदार पावसाने हजेरी लावली, त्यामध्ये अनेक धरणांमध्ये पाणी साठा वाढला. आजही भारतीय हवामान विभागाकडून पावसाचा मोठा इशारा देण्यात आला. विदर्भात आज पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. अमेरिका आणि इराणमधील संघर्ष पुन्हा एकदा सुरू झाला आहे. अमेरिका व इराणमधील एकमेकावरती हल्ले करत आहे. दोन्ही देशांमधील शस्त्रसिद्धी संपुष्टात आल्याची घोषणा काही दिवसापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. त्यामुळे मध्य पूर्व पुन्हा एकदा युद्धाचे ढग गडद झाले आहेत. JTN न्यूज.